भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, होत्याचं नव्हतं करून टाकणार। साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ भविष्य बदलणार आहे धनुर्धारी हाऊसिंग सोसायटी मार्केट यार्ड पुणे येथील रहिवाशांचं। चला तर मग आपल्या खेळाला सुरुवात करू। साडेमाडे धनुर्धारी सोसायटीचं भविष्य मी बदलणार आहेच, पण या सोसायटीचा भूतकाळ जाणून घेऊया या सोसायटीचे चेअरमन कर्डिले काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटीच्या भूतकाळाबद्दल सांगा। ही आमची 1978 मध्ये स्थापन झालेली धनुर्धारी हाऊसिंग सोसायटी आहे। ह्याच्यामध्ये आम्ही 26 मेंबर आहोत। 26 मेंबर मध्ये आमचं हे स्वामींचं हे जागृत देवस्थान आणि त्यांच्या स्वामींच्या कृपेमुळे सर्व फक्त सोसायटीच नाही तर या परिसरातील सर्व धर्माचे सर्व लोकांचे हिंदू मुस्लिम सगळं एकत्रितपणामध्ये व्यवस्थित आणि चांगलं हे कार्य करत आलेलं आहे। म्हणजे स्वामींची कृपा तुमच्या पाठीमागे आहे म्हणून सगळेजण गुण्या गोविंदाने राहतात। हो बरोबर। कोणकोणते उपक्रम इतर राबवले जातात काका? स्वामी जयंती राबवले जातात, गणेश उत्सव राबवला जातो, गोकुळाष्टमी, हनुमान जयंती, शिवरात्र, दत्त जयंती असे सर्व उपक्रम इथे राबवले जातात। सगळे सण साजरे केले जातात आणि एक वेगळा सण आज आपण इथे साजरा करणार आहोत, त्याचं नाव आहे साडेमाडे। सुरुवात करूयात आपण नशिबाचे आकडे देऊन, म्हणतात त्याला टोकन्स। टोकन्स वाटूयात आता। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्याची आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा एक छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। हॅलो, नमस्कार। नाव काय तुझं? ध्रुव तुझं नाव आहे बाळा। तू काय करतोस? शाळेत जातो। मामा तुझ्यावर लय प्रेम करतो। मामा चॉकलेट देतो का नाही? देतो। आणि आई मारते का? आई मारते ना? पण मी तुला इथं मारणार नाहीये। मला तू यातले 3 टोकन्स काढून दे पटकन लवकर। 1 2 ध्रुवनी मला 3 टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 50। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 22। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? अंदाजे किती खेळण्यासाठी आपले 3 स्पर्धक फार उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूया थोड्याशा गप्पा। त्यांना त्यांचं मी भविष्य सांगतो। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रियंका कर्डिले। कर्डिले वहिनी, आपण काय करता? हाऊसवाईफ। गृहिणीच आहात, नुकतंच लग्न झालेलं असं माझं तत्वज्ञान सांगतंय। खरं आहे का ते? खरं आहे। नवरा फार प्रेमळ आहे तुमचा, पाहिजे ती वस्तू देतो तुम्हाला, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। पण तुम्ही सगळ्यांसाठी राबताय, पण तुमच्यासाठी कोण राबत नाही असं सारखं मला चुकचुकून वाटतंय, बरोबर आहे का नाही? हे चुकीचं आहे। हे चुकीचं नाही, मी सिद्ध करून दाखवू शकतो। नाही, हे चुकीचं आहे। सगळेजण कामात व्यापात असतात प्रत्येक जण, तुम्ही मात्र घरात एकटे असतात, त्यामुळे मनोरंजनाचं काही साधन नाही। ही तुमची खंत आहे, बरोबर आहे की नाही? नाही, काही अशी खंत नाहीये। खरेदीला तुमच्या बरोबर कोण कोण येतं? आहे माझ्या सासूबाई, म्हणजे मम्मी, मी त्यांना मम्मी म्हणते, त्या येतात, मिस्टर पण येतात। म्हणजे नवऱ्याचा फक्त खिसा कापणं हाच उद्देश नसतो तुमचा बहुतेक? नाही, अजून काय काय कापता त्यांना? काहीच नाही, अजून तशी वेळ नाही आली। अजून तशी वेळ आली नाही म्हणजे या नवख्या आहेत। एकदा का ट्रेंड झालं की नवऱ्याचा खिसा कापायला त्या शिकणार आहेत, बरोबर? बरोबर की नाही? नाही। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव प्रियंका लडके। घरी कोण कोण असतं? घरी माझे सासरे आणि माझे हसबंड दोघेच असतात। आणि दोघेच असतात? हो। तिघेच जण असतात घरामध्ये। तिघं असून सुद्धा कामाचा बोजा तुमच्यावर नसतो, बरोबर की नाही? हो, जास्त काही नसतो। मला सांगा, आता काही दिवसांमध्ये तुम्हाला परदेश गमनाचा सुद्धा अनुभव येणार आहे, खरं आहे की नाही? हो। कशामुळे येणार आहे तो? कारण माझी बहीण आणि माझे मोठे जिजाजी ते असतात, दुबईलाच असतात। सगळी कामं घरामध्ये तुम्ही करता, तुमच्या मदतीला मोलकरणी वगैरे सगळ्या जणी असतात। राजयोग तुमच्या नशिबात आहे, बरोबर आहे की नाही? हो, नक्कीच। हे सगळं करत असताना मात्र तुम्ही जे काम करता ते काम करताना एकट्यात अशी खंत मात्र मनात वाटते, बरोबर की नाही? हो। ही खंत मात्र लवकरच दूर होणार आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। आपल्या अंदाजे किती मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत। तुम्ही राऊंड नक्की जिंकाल असं मला वाटतंय। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रसाद जगताप। प्रसाद जगताप नाव आहे तुमचं। देवानं दिलेला प्रसाद आहे घरातल्यांसाठी तुम्ही म्हणून।
हो अजून करिअरची मात्र साशंकता आहे असं तुम्हाला वाटतं का नाही? हो वाटतं ना. कुठल्या धंद्यामध्ये यश आले आजपर्यंत सांगा? सिक्युरिटी सर्व्हिसेस. घरामध्ये किती कामामध्ये मदत करता? नाही. घरामध्ये कामात मदत करत नाही ही तुमच्या आईची खंत आहे म्हणून सून लवकर आणावी असा खटाटोप तिचा चाललेला आहे बघा. हो बरोबर. पण तरी सुद्धा घरातल्यांना जरा मर्जी तुमची पटत नाही, प्रेम विवाहाच्या थोडस विरोधात आहेत. नाही आता नाही. पण मित्रांची लई साथ आहे तुम्हाला बघा. भरपूर. खरं आहे की नाही? मित्र तुमचे इथं आहेत का? आहेत की. कुठे आहेत ते सगळे? या सगळ्यांची तुम्हाला साथ आहे का? हो आहे सगळ्यांची. आणि यांच्या साथीमुळेच तुमचा प्रेम विवाह जुळून येणार आहे. आयुष्यात एक काम करा, या मित्रांना कधी सोडू नका, त्यांच्यामुळे तुमचा उत्कर्ष होणार आहे. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जो अचूक किंमत सांगेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगेल त्याला ती वस्तू आम्ही गिफ्ट म्हणून देतो आणि तो जातो जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकतोय नशिबाचे फासे. आणि पहिल्यांदा नशिबाचे फासे टाकणार आहेत करडीले वहिनी. करडीले वहिनीने मिळाले 2 अंक. लडगे वहिनी मिळाले 6 अंक. प्रसाद भाऊने मिळाला 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत लडगे वहिनी, त्यानंतर करडीले वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत आपले प्रसाद भाऊ. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे मिक्सर. हा मिक्सर ग्राइंडर आकाराने छोटा आहे ज्यामुळे कमी जागा व्यापतो. याच्याबरोबर ब्लेंडर जार, ग्राइंडर जार, चटणी जार आणि या सर्व जारांसाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स आहेत. याची मोटार 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरची पहिल्यांदा किंमत सांगतात लडगे वहिनी. लडगे वहिनी तुम्ही किंमत सांगा. 2200 पर्यंत. 2256 रुपये. 2256 रुपये किंमत सांगितलेली आहे. अचूक किंमत आहे का ही? आय थिंक बरोबर आहे. जर किंमत जास्त असेल तर? जास्त नाही पण कमी असू शकते. इतका आत्मविश्वास आहे का? हो. नक्की? हो हो. पाठीमागे काय अंदाज वाटतोय? इकडे काय अंदाज आहे? तुम्ही नीट विचार करून सांगा. नाही माझा बरोबर आहे. एवढीच किंमत ठेवायची आहे? हो. फिक्स करायची का किंमत? हो फिक्स कर. करून टाकूयात फिक्स. लिहून टाकूयात. करडीले वहिनी आता तुम्ही किंमत ठरवा. 2625. 2625 ही किंमत सांगितलेली आहे. जास्त तर वाटत नाही ना? अंदाजे कमी किंमत करायची असेल किंवा वाढवायची असेल तर आत्ताच करू शकता, परत करता येणार नाही. बावीसशे 2265 किंमत सांगितलेली आहे. बरोबर आहे का ही? नाही माहिती. ही किंमत फिक्स करायची का? ही फिक्स करायची. 6चं 9 सुद्धा तुम्ही करू शकता. बरोबर आहे. 2295 ही गृहीत धरायची का? हो नक्की? नक्की. लिहून टाकूया मग ही किंमत. चालेल. प्रसाद भाऊ आता तुम्ही किंमत ठरवा. ₹2592 रुपये किंमत सांगितलेली आहे. 9चा 6 करू शकता, किंमत बदलू सुद्धा शकता तुम्ही. 2526 ठीक आहे. ती बरोबर आहे. ठाम आहे या मतावर? हो ठाम आहे. लिहून टाकायची? लिहून टाकायची. लिहूया मग. आपल्या 3 स्पर्धकांनी या मिक्सर ग्राइंडरची किंमत सांगितलेली आहे. लडगे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2256 रुपये. करडीले वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2295 रुपये. तर प्रसाद भाऊंनी सांगितलेली किंमत आहे 2592 रुपये. पाहूयात या मिक्सरची खरी किंमत किती येते. आणि या मिक्सरची खरी किंमत आहे 2295 रुपये. ही किंमत सांगितली करडीले वहिनींनी. अभिनंदन वहिनी, हा मिक्सर तुम्हाला मिळतोय. अभिनंदन. अभिनंदन वहिनी, तुम्हाला मिक्सर ग्राइंडर मिळालेला आहे. नवऱ्याने तुम्हाला मदत केली नसताना सुद्धा तुम्ही जिंकलेला आहात. म्हणजे तुम्ही आता खरेदीसाठी समर्थ झालाय का? आता थोडीफार झाली, सवय नव्हती याची.
तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना, या स्पर्धकांव्यतिरिक्त त्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तो प्रेक्षक देईल त्याला सरते शेवटी आम्ही एक भेटवस्तू देणार आहे आणि ती असणार आहे त्यांच्यासाठी सरप्राईज आमच्याकडून. आणि आजचा प्रश्न असा आहे, काळ्या अंगाचं, निळ्या रंगाचं, फुल जाईचं, दूध गाईचं अशी वस्तू कुठली आहे? विचार करा. उत्तर आता सांगायचं नाही, उत्तर सरते शेवटी सांगायचं आहे.